आता आपण बघणार आहोत क्रिस्टल ब्रासलेट, हातामध्ये वापरणारे ब्रासलेट्स. आता ब्रासलेट निवडताना अनेक वेळेस काय होतं, लोक ऑनलाईन ब्रासलेट मागवतात, पण हे ब्रासलेट जे आहे याचं कस्टमायझेशन होणं गरजेचं आहे. आता हे सगळे ब्रासलेट तुम्हाला एकाच रंगाचे दिसत आहे, एका ब्रासलेटमध्ये एकाच रंगाचे मणी आहे. पण आपण हे थोडंसं डिटेल ॲनालिसिस करतो. तुमची कुंडली बघून, तुमच्या ग्रहांचा विस्तार बघून, कुठल्या भावात कुठले ग्रह आहे आणि आता तुम्हाला कुठली प्रमुख अडचण आहे त्याचा एक संबंध जोडला जातो. दुसरा अंकशास्त्राचा संबंध जोडला जातो, म्हणजे न्यूमरोलॉजी बघितली जाते. तर तुम्हाला ब्रासलेट देताना अंकशास्त्र आणि ज्योतिषीय ग्रहांचा अभ्यास करणं खूप महत्त्वाचं आहे. त्या व्यतिरिक्त अंकशास्त्रामध्ये काही मिसिंग नंबर्स असतात, काही रो आणि कॉलम असतात, त्याचा सुद्धा अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि वास्तू, ज्योतिष आणि न्यूमरोलॉजी ह्या तिघांचा जर एकत्रितरित्या अभ्यास केला तर तुम्हाला योग्य ते ब्रासलेट देता येतं. आणि कस्टमाइज पद्धतीने त्यात जे काही 24 मनी असतात त्यामध्ये कुठल्या क्रिस्टलचे किती मनी प्रोव्हाइड केले जातील किंवा किती केले पाहिजे, जेणेकरून तुमचं न्यूमरोलॉजी आणि ॲस्ट्रोलॉजी दोन्ही बॅलन्स व्हायनं गरजेचं आहे. या व्यतिरिक्त गुरुजींकडनं सिद्ध करून आणि मी स्वतः रेखी देऊन ते एनर्जाइज करून देत असतो. त्यामुळे पर्टिक्युलर व्यक्तीला त्या पर्टिक्युलर स्टोनचा फायदा खूप जास्त होतो, ना की तुम्ही सिंगल कलरचे ब्रासलेट वापरले तर फार जास्त फायदा होत नाही. त्यासाठी योग्य व्यक्तीकडून योग्य सल्ला घेतला तर तुम्हाला अधिक त्याचा फायदा होईल.